नमस्कार मित्रांनो, मी शरद मराठे वनराई नर्सरीमध्ये आपले स्वागत करत आहे। 22 जून 2021ला मी 600 फणसाची झाडं लावली होती आणि त्याचा व्हिडिओ मी टाकला होता आणि त्याच्यानंतर मी 21 महिन्याच्या झाडाला लागलेली फळं ह्याचा पण व्हिडिओ टाकला होता। त्या व्हिडिओला पाहून तुम्ही खूप प्रचंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे आभार। आता ह्या वर्षी आम्ही असं ठरवलं की बाबा आपण अजून 1000 झाडं लावूया। तर ती 1000 झाडं जी लावली आहेत ती कशा पद्धतीने लावली आहेत, त्याची वाढ कशी आहे आणि आता त्याला आपल्याला काय करायला पाहिजे ही माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर चला तर आपण हा व्हिडिओ सुरू करू। आता ही तुम्हाला इकडे दिसत आहे, ही आम्ही व्हिएतनाम सुपर अर्ली ह्याचे 800 झाडं आणि मलेशिया म्हणजे बारामाही ह्याची 100 झाडं आणि एक लाल फणस ह्याची 100 झाडं अशी मिळून टोटल आम्ही 1000 झाडाची लागवड केलेली आहे। हे आता तुम्ही जे खड्डे बघता, मी तुम्हाला प्रत्येक वेळेला माहिती देतो की खड्डे कशा पद्धतीने भरायला पाहिजेत त्याची माहिती देतो। तर ह्या खड्ड्यामध्ये ह्याला 2x2x2चा खड्डा केला होता। त्याच्यामध्ये आम्ही 5 ते 6 गमेले शेणखत, 2 किलो निंबोळी पेंड आणि रिजेंटा पावडर वाळवी येऊ नये यासाठी टाकलेलं होतं आणि ते टाकून बंद केलं आहे आणि हे रोप लावलेलं आहे। आता जेव्हा आम्ही हे रोप लावलं तेव्हा ते काय साईजचं होतं, तर हे बघा इकडे तुम्हाला मी दाखवतो। हे ह्या साईजचं माझं रोप होतं। ही इकडे आम्ही बाजूला तूर लावलेली आहे की त्याला मे महिन्यामध्ये सावली मिळावी म्हणून। तर हे ह्या साईजचं रोप लावलं होतं। ह्याची लागवड आम्ही 24 ऑगस्ट 2023ला केली, म्हणजे आता जवळजवळ ह्याला 4 महिने होऊन गेले। आता हे जे झाड आहे ह्याच्यात काही माझी 200 रोपं मेली, तर ती आम्ही बदली केली ह्याच्यामधली। तर त्याच्यामुळे हे आता नवीन लावलेलं झाड आहे, म्हणून ते तुम्हाला दाखवू शकलो की काय साईजचं लावलं होतं। आता तीच झाडं बघा जी 4 महिन्यापूर्वी लावलेली, त्याची आता वाढ बघा। बघा याची उंची बघा कितपत झालेली आहे, म्हणजे आधी माझ्या गुडघ्याच्या साईडचं होतं, त्याची उंची आता बघा कितपत झालेली आहे ती। म्हणजे ही याची वाढ जी होते ही आपण ज्याला ती खतं टाकतो त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने होते। आता कसं आहे की ह्याला आपल्याला उंच जाऊ नाही द्यायचं आहे, ह्याला आडवं वाढवायचं आहे। तर आडवं वाढवायचं तर काय करायचं, तर हा जो खालून जो आलेला मेन शेंडा म्हणजे फांद आहे खोड, त्याची आपल्याला इकडे शेंडा मारावा लागतो। आता ह्या सगळ्या झाडांचा मी ऑलरेडी मारलेला आहे, पण हा बघा हा इकडे मी शेंडा कट केलेला आहे। त्यामुळे आता काय झालं की ह्याच्या फांद्या सगळ्या वाढायला लागल्या। या बघा ह्या फांद्यांना नवीन सगळी पालवी यायला लागली। आता एक तुम्हाला उदाहरणादाखल मी दाखवायचं म्हणून एक दाखवतो। ही फांदी आहे, ह्याचं हे सरळ आलेलं आहे। तर शेंडा कसा कट करायचा, तर बस हा एक एवढा जो टीप आहे तो तेवढा कट करायचा, बस झालं, शेंडा मारणं झालं। आता हा शेंडा मारल्याने काय होईल, ही इकडची पानं, इकडची पानं, ही इकडची पानं, ही सगळी वाढायला लागतील आणि झाड आडवं वाढायला लागेल। झाड आपल्याला उंच जाऊ द्यायचं नाही आहे। दुसरी गोष्ट काय आहे की इकडे माझ्या वरती डोक्यावर ही एसटी लाईन आहे। ही एसटी लाईन जी आहे त्याला आम्हाला 10 फुटाच्या वरती त्याची लागवड करू शकत नाही, म्हणून आम्ही ही व्हिएतनाम सुपर अर्लीची व्हरायटी लावली आहे की जी आम्ही 10 फुटाच्या वरती जाऊच देणार नाही आहे। आता हे बघा माझ्याकडे ही लागवड केलेली तुम्ही सरसकट झाडं बघा, आपण चालत जातोय आणि त्याच्यामध्ये बघतोय प्रत्येक झाडाची तुम्ही उंची बघा कशी झालेली आहे ती। आता हे इकडे जे आहे हे नवीन लावलेलं आहे, म्हणजे आम्ही बदली केलं। हे आता नवीन लावलेलं 15 दिवसापूर्वी लावलेलं आहे। हे जुन्यापैकी आहे, त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला तूर लावलेली आहे। परत हे जे पुढे आहे हे नवीन रोप लावलं आहे आम्ही। जी सगळी उरलेली रोपं होती तीच मी माझ्याकडे लावली आहेत। सगळी जी चांगली होती ती विक्रीसाठी आम्ही ठेवली आणि त्याच्यामध्ये ही खराब जी आम्हाला अशी वाटली, जी आपण कस्टमरना देऊ शकत नाही, तीच रोपं आम्ही आमच्याकडे लावलेली आहेत आणि त्याची वाढ कशी होते ते तुम्हाला दाखवायचं आहे। आता ही जी रोपं आहेत ह्याला फळधारणा कधी होणार, आता आमची लागवड आहे ऑगस्टला
आता पुढचा जो पावसाळा येईल आणि त्याच्यानंतर सप्टेंबर महिना किंवा ऑक्टोबर महिना या महिन्यामध्ये त्याला फळधारणा व्हायला सुरुवात होईल. म्हणजे काय झालं, साधारण 1 वर्षानंतर ह्याला फळधारणा होणार. म्हणजेच आम्ही एक लोकांना सांगतो की आम्ही छाती टोकून तुम्हाला जी रोपं देणार ती छाती टोकून सांगतो की 2 वर्षाच्या आत फळधारणा होणार. कारण माझ्याकडे जी 300 झाडं जी आहेत त्याला फळधारणा झालेली आहेच, पण ह्या झाडांना 1 वर्षाच्या आत येणार. त्याचं कारण काय, ह्याची झालेली वाढ, या झाडाची ज्या पद्धतीने वाढ झालेली आहे त्यामुळे तुम्हाला त्याची 1 वर्षाच्या आतमध्ये फळधारणा होणार. ही आता इकडे लावलेली रोपं आहेत बघा, सगळी साधारण 800 लावलेली आहेत. आता एकदम लांबपर्यंत घेऊन जात नाही, कारण विनाकारण तुम्हाला सगळी नुसती झाडच दाखवायची त्याच्यात काही अर्थ नाही आहे. तर ही जी फक्त एक लांबून तुम्हाला दाखवतो आहे की कशा पद्धतीने ह्याची 4 महिन्यामध्ये 4.5 महिन्यामध्ये वाढ झालेली आहे. आता आपण काय करूया, जे आमचे पूर्वीचे जे 600 झाडं लावली होती त्याच्यावर लागलेले दुसऱ्या वर्षी लागलेले फणस पाहायला जाऊया. आता मी तुम्हाला घेऊन आलो आहे की जी आम्ही 22 जून 2021ला 300 व्हिएतनाम आणि 300 इतर झाडं मिळून 600 झाडं लावली होती. माझ्या हे व्हिएतनामला फळ येण्याचं दुसरं वर्ष. आता मी तुम्हाला दाखवत आहे की त्याला कशा प्रकारे फणस लागलेले. हे बघा, भरपूर फणस लागलेले आहेत आणि तुम्हाला मी एक एक झाडाचं असं आता दाखवत जात आहे. हे बघा, इकडे 3 फणस आहे त्याच्यावर, हे इकडे लागलेले आहेत. हा इकडे खाली खोडाला हे लागलेले आहेत. हे झाड तुम्ही बघा, आता हे झाड तुम्ही बघा, ह्याला उंदरांनी खाल्लं होतं आणि त्याला आम्ही वाचवलं. उंदरांना खाल्ल्यापासून कसं वाचवायचं, तर जिकडे होल झालेला असतो, समजा इकडे होल झालेला असेल तर तिकडे बांबू घेऊन त्याला असं ठोकायचं. त्या ठोकल्यावर त्याचं जे बीळ असतं ते बंद होतं. एकदा त्याचा रस्ता बंद झाला की तो परत त्या ठिकाणी येत नाही. मग काही जी बाकीची शिल्लक उरलेली मुळं असतात त्याच्यामुळे झाड तकतं, म्हणून ही झाड जगलेलं आहे. आता हे बघा, ह्या सुक्या फांद्या आहेत, म्हणजे हे आधी सुकलं होतं आणि ही नवीन. आता त्यालासुद्धा बघा फळं यायला लागलेली आहेत. ही बघा, ही सगळी फळं येत आहेत. हे इकडे खाली बघा ह्याला. आणि आपण आता पुढे दुसरी बघत जाऊया. ह्याला बघा वरून खालपर्यंत कसे लगडलेत. ह्या झाडाला पण उंदराने खाल्लं होतं, त्यामुळे ह्याच्यावर जास्त पानाचा हे नाही आहे. आता हे इकडे बघा, हां, किती फणस लगडले आहेत बघा. आणि ही आता फळ येण्याची प्रक्रिया ह्याची चालूच राहणार. हे आता इकडे पुढे बघा, ह्याला पण उंदराने खाल्लं होतं म्हणून ह्याच्या फांद्या ह्या सुकलेल्या आहेत, या अशा काढून टाकायच्या. तर हे बघा झाडाला कसे फणस लगडले आहेत. म्हणजे असं आहे की उंदराने जरी खाल्लेलं असेल तरी त्याला फळं येऊ शकतात, झाड जगू शकतं. हे बघा, आता अजून जे फळं लागली आहेत त्याचे काही फोटोज तुम्हाला व्हिडिओजमध्ये दाखवतो आहे. बघा किती छोटी फळं धरलेली आहेत. किती प्रमाणात धरली आहेत बघा दुसऱ्या वर्षी. आता हे जे आहेत ह्याच्यावर बघा कसे फणस धरले आहेत. हे साधारण 1.5 किलो 2 किलो 2.5 किलो 3 किलो झाले की आपण काढून ते मार्केटला पाठवायचे. बऱ्यापैकी आम्ही फळं आहेत ती मार्केटला पाठवली आहेत. हे इकडे पहा, या फणसाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला फळं आली की सारखी येतच राहतात. त्यामुळे तुम्हाला एक साधारण 6 महिनेपर्यंत फणस विकण्यासाठी मिळतो. किती प्रमाणात फळं लागलेली आहेत बघा, गुच्छाने लागलेली आहेत. ही जी तुम्हाला समोर झाडं दिसत आहेत ही सगळी मलेशिया J33. ही मी 50 झाडं लावली होती. आता त्याची वाढ बघा,
ह्या झाडांना आता 2.5 वर्ष झालेलं आहे. तर ह्याला आता पुढच्या वर्षी 100% फणस येणार. यावर्षी थोडेफार लागलेले आहेत, पण ते 1-2 फळं तुम्हाला दाखवण्यात काही अर्थ नाही. मला तुम्हाला त्याच्यावरचा फणस जेव्हा तयार होतो तो दाखवायचा आहे. तर आपण पुढच्या वर्षी त्याचं बघू. पण झाडाची वाढ बघा, 2.5 वर्षाच्या झाडाची कितपत वाढ झालेली आहे. आणि ही सगळी वाढ त्याला आम्ही जी खतं जमिनीमध्ये टाकलेली आहेत त्याच्यामुळे झालेली आहे. तुम्हाला इतरही काही मी व्हरायटी दाखवतो, त्या आपण पाहायला जाऊ. ही आता सिंगापूर व्हरायटी आहे. ह्याची उंची बघा किती झाली आहे. ही जवळजवळ 12-13 फूट झालेली आहेत. ही जवळजवळ 20 झाडं माझ्याकडे आहेत. या सगळ्या झाडांची वाढ बघा. ही सगळी झाडं एकाच वेळेला लावलेली आहेत. व्हिएतनामची जी व्हरायटी आहे त्याची उंची खूप होत नाही, पण ह्या झाडांची उंची बघा. मी आता इकडे उभा राहतो म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला कळेल की झाडाची किती उंची झालेली आहे. ही बघा किती वरती गेलेलं आहे. असे माझ्याकडे बरेच अनेक प्रकारचे आहेत, पण प्रत्येक व्हरायटी आता तुम्हाला दाखवू इच्छित नाही कारण त्याच्यावर काही फणस लागलेले नाहीत. ही आता इकडे जनगेरे म्हणून व्हरायटी आहे. हा फणस लाल जातीचा आहे. तर हे सगळी बघा इकडे झाडं कशी आहेत ती ह्याच्यामध्ये. त्याची वाढ बघा. तर तुम्हाला मी आता नवीन झाडं कशी लागवड केली आणि त्याची कशा पद्धतीने ती लागलेली आहे, त्याची वाढ आहे आणि ही जुनी झाडं हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.